पुढची बातमी पाहूयात। बालाजीच्या प्रसादामध्ये कोट्यवधींची भेसळ झाली। 250 कोटी रुपयांच्या भेसळयुक्त तुपाचा वापर करण्यात आलेला आहे। तिरुपतीच्या मंदिर व्यवस्थापनातील प्रश्नचिन्ह आता सिद्ध झालाय। एसआयटीच्या तपासामध्ये काँग्रेस कार्यकाळातील घोटाळा आता उघड झालाय। तिरुपती बालाजी मंदिरामध्ये प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचं तूप दिल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलंय। तुपाच्या खरेदीमध्ये जवळपास 250 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचंही समोर आलंय। एका डेअरी कंपनीनं 5 वर्षांपासून सुमारे 250 कोटी रुपयांचं बनावट तूप वापरल्याचं आता उघड झालंय। या घोटाळ्यामध्ये सुमारे 68 लाख किलो बनावट तूप विकलं गेलेलं आहे, ज्याचा वापर तिरुपती मंदिराच्या लाडूंसाठी करण्यात आला होता। त्यामुळे तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये निकृष्ट दर्जाचं तूप वापरल्याचा आता गंभीर आरोप करण्यात येतोय। जो तिरुपती बालाजीचा जो लाडूचा जो प्रसाद आहे, या लाडूसाठी अनेक भाविक गर्दी करत असतात। अतिशय चविष्ट असा हा लाडू असतो आणि तोच खाण्यासाठी भाविकांची गर्दी नेहमी इथे झालेली असते। मात्र याच लाडूमध्ये निकृष्ट दर्जाचं तूप वापरलं जातं असा सुद्धा आरोप आता करण्यात येतोय। काँग्रेस काळामधला हा मोठा घोटाळा जो आहे, कोट्यवधींची ही भेसळ होती, हे आता उघड झालेली आहे। 250 कोटी रुपयांच्या भेसळयुक्त तुपाचा वापर या प्रसादामध्ये केला गेल्याचा आरोप करण्यात येतोय। तिरुपती बालाजीच्या या प्रसादामध्ये कोट्यवधींची भेसळ असल्याचं आता उघड झालेलं आहे। $250 कोटी रुपयांच्या भेसळयुक्त तुपाचा वापर या लाडूमध्ये करण्यात आलेला होता। काँग्रेसच्या कार्यकाळातील घोटाळा हा उघड झालेला आहे। तिरुपती बालाजीच्या या प्रसादासाठी अनेक भाविक गर्दी करत असतात। हा प्रसाद अतिशय चवीला चांगला असतो, मात्र याच प्रसादामध्ये निकृष्ट स्वरूपाचं तूप वापरलं गेल्याचा आरोप आता करण्यात येतोय। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमके आता काय प्रशासन, मंदिर प्रशासन भूमिका घेतं, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।